मी रावेरचं त्यांना स्टॉप करायला लावलेला आहे, कारण की मला एका भागातल्या लोकांमुळे दुसऱ्या भागातला रस्ता होऊ नये असं करायचं नाहीये. कारण की मी आधी सांगितलं ठीक आहे, आज त्या लोकांना लक्षात येणार नाही, मे बी उद्या इकडचा हायवे झाल्यानंतर त्यांना कळेल की बाबा हायवे आपल्यासाठी इकडनं गेलं गरजेचं आहे. ज्यावेळेस त्यांची मानसिकता तयार होईल त्यावेळेस आपण प्रयत्न करू. पण सध्या आता जोपर्यंत, कारण की हा नॅशनल हायवे आपणही बघितलं असेल की गेल्या अनेक वर्षासाठी याच्यासाठी प्रयत्न करत होतो. आता तो PM ऑफिसकडनं त्याला सँक्शन मिळालेला आहे. अनेक वेळा रस्ता हा कॅन्सल झाला, तर परत हा नॅशनल हायवे होणार नाही, कारण की डिनोटिफिकेशन झाल्यानंतर परत त्याला रिवाइज करता येत नाही. म्हणून त्यावेळेसही मी शेतकऱ्यांना तीच अपील केली होती की आपण याच्यामध्ये सहकार्य करावं. जो काही मोबदला आहे तो नक्कीच जो काही सरकारच्या पद्धतीने आहे ना, आपल्यालाही कोर्टात जायचे अधिकार असतात. कोर्टाने जर आदेश वाढून देण्याचं मिळालं त्यावेळेस मिळतील, पण शेतकऱ्यांचे विचार घेऊन त्यांचं हितचा विचार करूनच हा रस्त्याचं काम. रावेर तालुक्यात पूर्ण काम बंद राहील की फक्त विवऱ्यापासून पुढे? कारण अफवा अशी आहे की मुक्ताईनगर पासूनच मुक्ताईनगर तालुक्यातून रस्ता नेण्याचा घाट काही लोकांचा आहे. मला तेच कळत नाही, हे जे एवढे बोलणारे मागून सोशल मीडियावर जे बोलतात ना, एक वेळा माझ्या समोर बसला तर मी एकेकाचं क्लिअर करते की काय. आपण आधी बघितलं असेल की याचं जे नोटिफिकेशन म्हणजे जे अलाइनमेंट केलेलं होतं मुक्ताईनगर कडनं केलेलं होतं, त्यावेळेस मीच विरोध केला होता की मुक्ताईनगरकडे घेऊन जायचं काही याचा संबंध नाहीये. कारण ऑलरेडी मुक्ताईनगर बऱ्हाणपूर मुक्ताईनगर ऑलरेडी 4 लेन होतोच. आमचा विषय होता की रावेर यावल चोपडा ह्या भागातनं हायवे गेला पाहिजे की जेणेकरून इथल्या शेतकऱ्यांना फायदा होईल. इथले कारण की शेवटी वाहतूक आहे, आज आपण बघू शकतो की एवढी हेवी ट्रॅफिक याच्यावर चालते. मागच्या वर्षी मेंटेन केलं, परत ह्या वर्षी तो खराब झाला. आता बरेच लोक म्हणतात मग एवढे 83 कोटी मंजूर केलं, मग पैसे खाल्ले का तुम्ही, काय केलं? आता मला सांगा की 220 किलोमीटरला 83 कोटी रुपये कसे काय पुरणार आहे? एक वरचं लेअर टाकायचं फक्त त्याच्यात काम होतं. आणि ज्यांना शंका आहे त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये जाऊन सगळी माहिती घ्यावी, कुठे काय रस्ता कमी जास्त झालेला आहे. त्यांना पूर्ण तेवढी फ्रीडम आहे की कोणी माहितीच्या अधिकारात जाऊन RTI मध्ये जाऊन माहिती काढू शकतो. राहिला दुसरा विषय, जर ह्या रस्त्याला आपल्याला मजबूतीकरण चांगल्या पद्धतीचं करायचं असेल तर नॅशनल हायवे शिवाय आपल्याकडे पर्याय नाहीये. सावदापासून रावेरपर्यंत हा रस्ता तात्पुरता थांबवण्यात आलेला आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांची इच्छा होत नाही तोपर्यंत सध्या त्या रस्त्याला हात लावला